फायनली शिकलो साडी ड्रॅपिंग. फर्स्ट ट्राय आहे हा माझा. फर्स्ट ट्रायमध्येच बघा किती मस्त केले. मस्त वाटतंय का नाही बघायला? तर हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आणि आज मी मस्त लवकर उठलेलो. कधी लेट उठतंय तर कधी लवकर. तयारी केली आणि बाहेर आलो आणि सगळ्यात पहिले केली ती देवपूजा. मस्त देवपूजा करून घेतली आणि लगेच बसलो चहा पियाला. चहा पिऊन झालं आणि मम्मी बोलतं एका बुर्जी कर बोलतं भाकर खायला. मस्त सगळा कापाकाप केला आणि एकीकडे त्यानं चहा उकळत ठेवला. ते पण उठलेलंच. मग बुर्जी पण करून घेतली आणि मला काय खायला टाईम नाही भेटला. कारण मला जायचं होतं क्लासला. आज माझा दुसरा दिवस होता क्लासचा आणि आज त्याई मला माझी साडी घेऊन बोलवलेली. आज माझ्या साडीचीच मला साडी रॅपिंग करायची होती. गेलो क्लासमध्ये आणि लगेच प्रॅक्टिस सुरू केली. काल त्याई फक्त मला दाखवलेली साडी ड्रॅपिंग करून कशी करायची आणि सांगितलेलं मस्त. आणि दुसऱ्या दिवशी जाऊन म्हणजे आज जाऊन मला स्वतः करायची होती. आणि मी फर्स्ट ट्रायमध्येच एवढी भारी केली का मस्तच वाटलं मला पण. किती मस्त वाटतं बघायला. आता तुम्हाला पण साडी ड्रॅपिंग करायची असेल तर मला ऑर्डर देऊ शकता. मग आलो घरी ना पहिले किचनमध्ये जाऊन बघते मम्मीने जेवायला काय केले. मम्मीने मस्त जवला केलता, सकाळची बुर्जी होती आणि मस्त मटण केलता. आमची मम्मी जाम भारी मटण करते. जाम भूक लागलेली, फ्रेश झालं आणि लगेच जेवायला घेतला. जेवायला बसलो. जेवलो आणि लगेच ते आलं त्यांना मी जेवायला दिला. आणि संध्याकाळ तर चालतीच म्हणून किचनमध्ये जाऊन चहा ठेवून घेतला. आणि आज बघा कशा भाकरी आहे. आज व्हाईट पिठाच्या नाही भाकरी, आज ब्राऊन पीठ. या कुठल्या भाकरी आहे तर मला नाही माहीत. पण मम्मी बोलतं का ह्या पौष्टिक असतात मग करायच्या आठवड्यातून एकदा तरी. मग करते मी आठवड्यातून एकदा तरी. पण मी नाही खात, मला नाही आवडत. मशीनबद्दल बरीच जण विचारतात का कुठून आणली. तर मी मागच्या व्हिडिओतच सांगितलेलं का ही जी प्राईस 6,000 आहे पण मला 4,500ला भेटले. तर तुम्हाला पण मशीनबद्दल सगळा ॲड्रेस आणि नंबर हवा असेल तर तुम्ही मग कमेंटमध्ये मशीन म्हणून टाका, मी तुम्हाला देईन. मग भाकरी झाल्या आणि लगेच भांडी घासली आणि मग देवपूजा केली. तेवढ्यात मम्मीने मला समोसा आणलेला. मम्मी बाहेर गेली तिथं. मग टी व्ही बघत बघत समोसा खाऊन घेतला. आणि रात्री 9:30 वाजून गेलते आणि मी सँडविच बनवायला घेतलं. कोणासाठी सँडविच बनवायला घेतले समजेल थांबा पुढं. बघा या माझ्या नवऱ्यासाठी मी सँडविच बनवायला घेतले. रात्री 9:30 वाजून गेलते तेव्हा खायची इच्छा झाली. आणि सँडविच पण डब्बलचा पाहिजे होता आणि चांगला पाहिजे होता. मग एका ब्रेडला सॉस लावला आणि एका ब्रेडला पिझ्झा सॉस लावला. चीज स्लाईस ठेवल्या आणि सगळ्या व्हेजीस वगैरे तो बॅटर लावून घेतला. आणि सँडविच पण आम्हाला डब्बलचा पाहिजे होता. पण पटापट सँडविच बनवला आणि झाल्यावर नेऊन दिला. आणि मग लगेच बसलो मी पण जेवायला. आज पण जेवण मम्मीनेच केलता. बोंबील फ्राय आणि जवल्याच्या वड्या केलत्या. टी व्ही बघत